नमस्कार येवकार, हांव किशोर नायक गांवकार. पहिल्या सुवातेर समाज कल्याण खात्याचे मंत्री सुभाष फळदेसाय आणि या खात्याचे संचालक अजित पंचवाडकार हांचे अभिनंदन कित्याक लागून तर तांच्या कडल्यान एक घोशणा जाली. ती घोशणा म्हटल्यार दयानंद सामाजिक येवजण जी आसा त्या येवजणेचे जे लाभार्थी आसात त्या सगळ्या लाभार्थ्यांची नावां ही समाज कल्याण खात्याच्या वेबसायटीचेर ते पब्लीक करपाचे आसात अशा पद्धतीचे हे विधान. आणि खरें म्हटल्यार हे खूप पयलीं जावपाची गरज आसली. आमी सातत्यान ह्या विशयाचो फाटपुरावो आणि ह्या विशयाचेर बरयला आणि उलयला सुद्धा की सामाजिक येवजण जी आसात त्या सामाजिक येवजणेच्या लाभार्थ्यांची यादी ही दर एका पंचायती भितर आसपाक जाय. म्हटल्यार त्या पंचायत वाठारांतले जे लाभार्थी आसात सामाजिक येवजणेच्या वेगवेगळ्या सामाजिक येवजणेचे लाभार्थी आसात तांची नावां ही त्या पंचायती कडेन उपलब्ध आसपाक जाय. कित्याक लागून तर लोकांक कळपाक जाय की खरोच पात्र लोकांक ही येवजण मेळ्ळ्या काय लोक ह्या येवजणेचो गैरफायदो घेतात. आता दयानंद सामाजिक योजना जी आसा ती मनोहर पर्रीकर हांणी सुरू केल्ली येवजण 2002 ह्या वर्सा ही ताणें येवजण सुरू केल्ली. खरें म्हटल्यार फ्रीडम फ्रॉम हंगर अशें ह्या येवजणेचें मूळ नांव. पुणून मागीर त्या येवजणेक दयानंद सामाजिक सुरक्षा योजना अशा पद्धतीचें नांव दिलें. दयानंद बांदोडकर हांचें नांव दिल्याचो एक आभास तयार केलो आणि ताचो फायदोय बीजेपीक जालो. 2003 ह्या वर्सा बीजेपीक परत सत्ता मेळ्ळी आणि तातूंत ह्या येवजणेचो मुखेलपणान आस्पाव जाता. सामाजिक सुरक्षा योजना हाच्या भितर ज्येष्ठ नागरीक 60 वर्सां पुराय जाल्ले ज्येष्ठ नागरीक, त्या भायर विडो, त्या भायर डिजेबल्ड आणि HIV पॉझिटिव्ह अशा वेगवेगळ्या घटकांचो आस्पाव ह्या योजने भितर जाता. ह्या योजनेची अशा पद्धतीन त्या वेळार जायरात जाली की दर एका जाणट्याचो पूत म्हणून सर्गेस्त मनोहर पर्रीकर हांची इमेज बीजेपीन त्या वेळार केली. ऑब्वियसली राजकारणी असल्या कारणान आणि राजकारण असल्या कारणान अशा पद्धतीन इमेज क्रिएशन अशा पद्धतीन वातावरण तयार करप हो राजकारणाचो भागूच आसा. पुणून कांय लोकां खातीर खरीच ही येवजण हो एक आधार जालो. पुणून ह्या येवजणेचो ज्या तरेन गैरवापर गोंया भितर जालो तो पळयल्या उपरांत गोंयकारांच्या टॅक्साचो जो पयसो सरकारच्या तिजोरेंत वयता ताचो अशा तरेन गैरवापर जावप हे योग्य काय कितें असोय प्रश्न तातूंतल्यान निर्माण जाल्लो. दुसरी म्हत्वाची गजाल, ह्या येवजणे खातीर गॅझेटेड ऑफिसराची सायन ही इम्पॉर्टंट आसली. पुणून सरकारान ताच्या भितरूय अमेंडमेंट करून आमदार, मंत्री, खासदार हांकांय तो अधिकार दिलो सायन म्हटल्यार रिकमेंड करपाचो. आता नवी आंकडेवारी जी समाज कल्याण खात्यान जाहीर केल्या त्या प्रमाण ऑलमोस्ट 13 ते 15 हजार बोगस लाभार्थी ह्या येवजणेचे सरकाराक आढळून आयले आणि हे बोगस लाभार्थी सरकारान कॅन्सल केले आणि ऑलमोस्ट 50 कोटी रुपयाची वसुली केल्या अशा पद्धतीची आंकडेवारी सरकारान दिली. आता 50 कोटीची वसुली जर केल्या हाचो अर्थ ह्या सामाजिक येवजणेचो कशा पद्धतीन मिसयूज जाता हे आमकां त्या आंकडेवारींतल्यान दिसता. बरी गजाल, वेलकम गजाल की सरकारान ते वसूल केले. आणि दुसरी बरी गजाल ज्याचे स्वागत आमी करपाक जाय ती म्हटल्यार ह्या येवजणेच्या लाभार्थ्यांची नावां ही वेबसायटीचेर पब्लिकली अवेलेबल जातली. म्हाका दिसता फक्त सामाजिक सुरक्षा योजनाच न्हू तर गृह आधार, लाडली लक्ष्मी ज्यो येवजण्यो आसात सामाजिक येवजण्यो त्या सगळ्या सामाजिक येवजणेची नावां ही वेबसायटीचेरूय पब्लीक आसपाक जाय. दुसरी गजाल, ती नावां त्या पंचायत नाजाल्यार पालिका वाठारा भितर ती धाडपाक जाय आणि दर एका पंचायतीन आणि पालिकांनी वेगवेगळ्या सामाजिक योजनाच्या लाभार्थ्यांची नावां डिस्प्ले करपाक जाय. कित्याक डिस्प्ले करपाक जाय तर ती नावां वाचल्या उपरांत तातूंत समजा एखादो मनीस आसा आणि तो ह्या येवजणेचो गैरफायदो घेता अशें जर दिसून आयलें जाल्यार ती गजाल त्या संबंधीत खात्या मेरेन पावून बेगींतल्या बेगीन अशा पद्धतीन त्या येवजणेचो गैर उपयोग बंद करपाक शक्य जातलें. आयज एक महत्वाची घोषणा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हांणी केली
बरी घोषणा आणि आधार दिवपाच्या संदर्भात जे विडो आसात तांकां दयानंद सामाजीक येवजणेचो लाभ मेळटाच, पूण तांकां फक्त एकाच येवजणेचो लाभ मेळ्ळा, तांकां गृह आधाराचो लाभ मेळा नासलो. आता गृह आधार आणि दयानंद सामाजीक येवजण हे दोनूय कंबायन करून ताचो लाभ विडो म्हटल्यार ज्यो विधवा आसा तांकां मेळटलो. आणि कोणाक मेळटलो तर त्या विधव्याची भुरगीं ही 21 वर्सां 18 वर्सां मेरेन जातली तो मेरेन तांकां ह्या येवजणेचो लाभ मेळटलो. म्हटल्यार दोनूय येवजणेचो लाभ धरून ऑलमोस्ट एक 4,000 रुपया अशा पद्दतीन ह्या कुटुंबांक मेळटले. आणि तशा पद्दतीन कांय कुटुंबांक खरीच गरज आसा. ऑलमोस्ट 2,000 वयर विधवा ह्या येवजणेचो लाभ घेतात. ही आयज परिस्थिती आसा. आता एक गजाल तुमकां जर सांगची जाली जाल्यार ही येवजण जेन्ना सुरू जाली त्या वेळार ह्या येवजणीचे वार्षिक उत्पन्न हे फक्त 60,000 रुपया आसले. आणि 60,000 रुपया वार्षिक उत्पन्न आसूनय बीन ह्या येवजणेचो आंकडो ऑलमोस्ट लाखा वयर पावलो. आता ते लिमीट 1.5 लाखा मेरेन व्हेल्लेलें आसा. आणि 1.5 लाख लिमीट आसूनय बीन ऑलमोस्ट लाखाभर तो आंकडो जाता. म्हटल्यार कांय कुटुंबाची परिस्थिती कितली बिकट आसा हे तातूंतल्यान आमच्यान पळोवपाक किंवा तातूंतल्यान आमच्या लक्षांत येता. पुणून हे तपासप हे खूप गरजेचें आसा. आणि त्या खातीर नांवां पब्लीक जाल्यार ताचो खूप उपयोग जातलो. बोगस लाभार्थी जे आसात ते एस्टॅब्लिश जातले आणि तातूंतल्यान ती नांवां नाजाल्यार बोगस लाभार्थी कट करपाच्या संदर्भात सरकाराक मजत जातली. आता हो विषय जसो दयानंद सामाजीक येवजणेचो आसा तशाच पद्दतीन गृह आधाराचो आंकडो ऑलमोस्ट 1,60,000 पावला. गृह आधार लाडली लक्ष्मी हाची इन्कम लिमीट आसा वार्षिक 3 लाख रुपया. आता वार्षिक 3 लाख रुपया इन्कम असलेली ऑलमोस्ट 1,60,000 कुटुंबां गोंयांत आसात. आणि सरकार म्हणटा की आमी दरिद्री रेशेंतल्यान लोकांक भायर काडले. ह्या 10 वर्सांत भाजपाच्या राजवटीन आणि केंद्रातल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी हांच्या राजवटीन कितलेशेच गरीब श्रीमंत जाले. जर गरीब श्रीमंत जाले जाल्यार लाभार्थ्यांचो आंकडो हो कमी जावपाक जाय. ज्या अर्थी लाभार्थ्यांचो आंकडो वाडटा त्या अर्थी तुम्ही गरिबीन आनीक भर घातल्या असो ताचो अर्थ जाता. घडये ह्याच खातीर सरकारान आता सख्तपणान ह्या सगळ्या सामाजीक येवजणेची स्क्रुटिनी करपाचें थारायला. आणि त्या स्क्रुटिनींतल्यान बोगस लाभार्थी जे आसात ते बोगस लाभार्थी हातूंतल्यान भायर पडटले. आणि ती एक बरी गजाल. कारण सामाजीक येवजणेचेर सरकार वार्षिक कितलेशेच कोटी रुपया खर्च करता. हो सर्वसामान्य जनतेच्या टॅक्साचो पयसो तो त्या सर्वसामान्य जनतेकडे वेगवेगळ्या माध्यमांतल्यान सुविधा साधन सुविधा ह्या माध्यमांतल्यान येवपाक जाय. म्हणून अशा पद्दतीन ह्या पयशाचो जर आपल्या राजकीय फायद्या खातीर जर गैरउपयोग जाता आसत जाल्यार ते ताबडतोब बंद जावपाक जाय. आणि त्या धर्तीर समाज कल्याण खात्यान जो निर्णय घेतला तो म्हटल्यार जी बेनिफिशियरीज आसात त्या बेनिफिशियराची नांवां ही वेबसायटीचेर अवेलेबल करून दिवपाची ह्या डिसिजनाचें स्वागतूच जावपाक जाय. दुसरी गजाल बोगस जे लाभार्थी आसात आता 50 कोटी रुपया वसूल केले आणि 13 ते 15,000 बोगस लाभार्थी एस्टॅब्लिश जाले जाल्यार ह्या बोगस लाभार्थींक रिकमेंड कोणी केल्ले? गॅझेटेड ऑफिसरांनी केल्ले काय खंयच्या मंत्री आमदारान केल्ले तेवूय पळप खूप गरजेचें. आता सरकारान वसूल केले गजाल बरी आसा पुणून रिकमेंड जर अशा पद्दतीन जाणा जावन आपूण चुकीच्या मनशाक चुकीच्या पद्दतीन ताका फायदो मेळोवन दिवपाक जर रिकमेंडेशन जायत आसत जाल्यार ते रिकमेंड करपाच्या संदर्भात त्यावूय मनशाक खंय तरी म्हाका दिसता इंटिमेशन नाजाल्यार वॉर्निंग वचपाची गरज आसा. कित्याक तर तुम्ही अशा पद्दतीन जर रिकमेंड केले आणि आमदार मंत्री जेन्ना रिकमेंड करता तेन्ना मागीर ऑब्वियसली ते खाते त्या संदर्भात अरे ह्या आमदारान सायन मारले ह्या मंत्र्यान सायन मारला अशें म्हणून ते कन्सिडर करतात आणि मागीर ती येवजण सुरू जाता. पुणून हे रिकमेंडेशनूच जर व्यवस्थित पद्दतीन जायत जाल्यार मागीर त्याचो गैरफायदो घेवपाचो प्रश्नूच येना. पुणून अशा तरेन ह्या येवजणेक चुकीच्या पद्दतीन आणि आपल्या पॉलिटिकल फायद्या खातीर रिकमेंडेशन करपी जे लोक आसात तांकांय वॉर्निंग वचपाक जाय. हे जे 13-15 हजार बोगस लाभार्थी जे सापडले त्या बोगस लाभार्थीचे रिकमेंडेशन ऑथॉरिटी कोण असली ताचे सरकारान ताची जर माहिती दीत जाल्यार म्हाका दिसता
तो एक इन्स्ट्रक्शन अशा पद्धतीन इशारा अशा पद्धतीन हो त्या लोकांक वयतलो आणि ह्या फुडें चुकीच्या लोकांक ह्या येवजणेचो लाभ मेळोवन दिवपाचे चुकीचे रिकमेंडेशन हे लोक करचे ना अशें आमी धरया। तर अशा तरेन सगळ्या सामाजिक येवजणेच्या लाभार्थ्यांची नावां ही पब्लीक जावप व्हेरी इम्पॉर्टंट। ती नावां सेग्रिगेट करून त्या त्या वाठारांतल्या पंचायतींकडे आणि त्या त्या वाठारांतल्या पालिकांकडे धाडपाक जाय आणि पालिकांनी आणि पंचायतींनी वेगवेगळ्या सोशल वेलफेअर स्कीमचे लाभार्थी जे आसात तांची नावां ही आपल्या पंचायती नाजाल्यार पालिका भितर डिस्प्ले करपाक जाय, कारण त्या वाठारांतले जे लोक आसात ते सगळ्यांक कळपाक जाय की हे सामाजिक येवजणेचे लाभार्थी आसात आणि ते खरेच प्रामाणीक लाभार्थी आसात तांकां खरोच लाभ मेळोंक जाय। पूण तातूंत जर एकादो सुद्धा जर चुकीचो मनीस आसा जो चुकीच्या पद्धतीन लाभ घेता जाल्यार ते बंद जावपाक जाय। लोकांच्या पैशाचो गैरवापर जावंक दिवप ना ही महत्वाची गजाल आसा आणि त्या खातीर म्हाका दिसता सरकारान हे एक पावल मारला। आता वुमन अँड चाइल्ड डिपार्टमेंट जे गृह आधार आणि लाडली लक्ष्मी हँडल करता तांणी अशा पद्धतीन बेनिफिशियरीची नावां ही पब्लीक करपाची गरज आसा। ही नावां जर पब्लीक जायत जाल्यार व्हडा प्रमाणात ह्या येवजणेचो गैरफायदो जो कोण घेता तो गैरफायदो बंद जातलो। तर अशा तरेन वेगवेगळे विषय आमी तुमच्या मुखार गांवकारीच्या माध्यमांतल्यान घेवन येत रावतले। वेगवेगळ्या विशयाचेर आमी तुमच्या खातीर वेगवेगळ्या व्हिडिओच्या माध्यमांतल्यान ही माहिती हाडटले। आमचे गांवकारी यूट्यूब चॅनल सबस्क्रायब करपाक विसरू नाकात। आमचे सोशल मिडिया प्लॅटफॉर्म फॉलो करात। पळयत रावात गांवकारी। देव बरें करूं। गांवकारी हो एक इंडिपेंडंट जर्नलिझम प्लॅटफॉर्म पुरायपणान तुमच्या मदतीचेर आणि तुमच्या डोनेशनाचेर चलता। हो प्लॅटफॉर्म खरेंच बरें काम करता अशें जर तुमकां दिसता आसत जाल्यार मुजरत आमच्या यूट्यूब चॅनलाची मेंबरशीप तुम्ही करची। मिनिमम म्हयन्याक 100 रुपयाची मदत करून तुम्ही हो प्लॅटफॉर्म सुरू दवरपाक शकतात। फेसबुकाचेरूय बी स्टार डोनेट करून तुम्ही आमकां मदत करपाक शकतात। धन्यवाद।